की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत, व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण आहे, अनेक भारतीयांचा घर संसार उद्ध्वस्त करणारे आहेत. ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात 2 विमानात कोंबून भारतात पाठवलं, म्हणजे पायात साखळदंड, हातात हतकड्या, शौचालयाला जागा नाही, उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिणवणारा, भारतीयांना अपमानित करणारा होता. ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते. आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत. पोरं अमेरिकेत राहतील, आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील, आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील. अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत ते या बेड्यांपेक्षा कमी नाहीत. आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणू नका आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका. अमेरिका आपली बाप नाही.